हाय, हॅलो आणि मी तुमची साक्षी तुमच्यासाठी एक मुद्दा घेऊन आलेली आहे डिस्कस करण्यासाठी. सर्वात पहिलं महिला दिन येतोय. महिला दिनांच्या सर्व महिलांना शुभेच्छा. हॅपी वुमेन्स डे. आणि मला हा मुद्दा मांडायचा होता. मुद्दा नॉट अ मुद्दा बट एक थोडंसं डिस्कशन करायचं होतं की जसं लहानपणापासून मी बघत आलेली आहे, माझी मम्मी, माझी आजी, माझी बहीण, माझी मावशी सर्वच लोक एक वेगवेगळं कॅरेक्टर त्यांच्या लाईफमध्ये प्ले करतात, रोल प्ले करतात. आणि आपल्या सर्वांनाच लेडीज जे पण आहे त्यांना प्ले करावंच लागणार आहे. मेन्स पण आय एम नॉट डॉमिनेटिंग द मेन, बट माझी एक छोटीशी विनंती आहे मेन लोकांना, जे कोण पुरुष असतील त्यांना, की तुम्ही तुमच्या बहिणीची, तुमच्या आईची, तुमच्या बायकोची तेवढीच रिस्पेक्ट केली पाहिजे. कारण की तिच्यासारखा त्रास कोणताही पुरुष हँडल करू शकत नाही. टेलिंग यू की खरंच कोणी हँडल करू शकत नाही. मग ती प्रेग्नन्सी असो, ती पिरियड्स असो किंवा मग इतर कोणतेही. तर मला फक्त इतकीच विनंती आहे की सर्व मेन लोकांनी आपल्या वाईफचं, आपल्या बायकोचं, आपल्या मुलींचं रिस्पेक्ट करावी, तिला सपोर्ट करावा, ज्या करून ती खूप उंचापर्यंत जाईल. आणि आय एम व्हेरी थँकफुल फॉर माझे पप्पा नेहमीच मला सपोर्ट करतात. नेहमीच आजपर्यंत कोणत्याही डिसिजनमध्ये जे मला योग्य वाटेल तेच तू कर, असंच कायम त्यांचं प्रोत्साहन असतं. आणि इवन माय फॅमिली ऑल्सो सपोर्ट मी अ लॉट, सर्वच जण फॅमिलीमधले. एक छोटीशी विनंती आहे, वुमेन्स डेला आपल्या बायकोला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला एक छान असे विश करा आणि रोजचाच तिचा रिस्पेक्ट करा. त्यातच ती खूप सुखी होऊन जाते. अँड अगेन हॅपी वुमेन्स डे. बाय बाय.